आरफळ ते वनगळ दरम्यानच्या मुख्य जोड रस्त्याचे काम गेल्या 6 महिन्यांपासून रखडल्यामुळे परिसरातील सुमारे 10 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. गट क्रमांक 72, 73 आणि 74 मधील शासकीय नकाशाप्रमाणे हा रस्ता तत्काळ पूर्ण करण्यात यावा अशी मागणी दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. रस्ता बंद असल्याने सातारा महामार्ग आणि आरफळकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी होत असून प्रशासनाने समोपचाराने किंवा कायदेशीर मार्गाने हा वाद सोडून रस्ता त्वरित खुला करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. श्री संत हैबतबाबांच्या कर्मभूमीत आज वारकरी संप्रदायाची चळवळ म्हणलं तरी काय हरकत नाही अशी जी चालू आहे. तर सध्या आरफळ वनगड रस्त्याचे काम चालू असून या रस्त्यावर मध्यभागी शिव म्हणून भाग आहे, त्या ठिकाणी अज्ञात आणि चारी काढून हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद केला आहे. तरी सर्व ग्रामस्थ आमची सर्वांची म्हणून अशी मागणी आहे की हा रस्ता नकाशाप्रमाणे खुला व्हावा. तरी सर्व ग्रामस्थांनी याबाबतीत माननीय तहसीलदार साहेब, प्रांत, कलेक्टर या सर्वांना निवेदन दिलं होतं. त्या गोष्टीला जवळजवळ आज 2 महिने कंप्लीट होतील. तरी या कामाची गांभीर्याने न दखल घेता मी स्वतः आणि आमचे माजी उपसरपंच वैभव पवार आम्ही समक्ष तहसीलदारांना भेटलो होतो. त्यावेळेस त्यांनी हा विषय आमच्या अखत्यारीत नसून हा विषय संबंधित विभाग ज्या लोकांनी म्हणजे याच्यावर फंड टाकला आहे, तर हा फंड खासदार श्रीनिवास पाटलांनी जवळ 4,46,00,000 ह्या कामासाठी मंजूर केले आहेत. तरी या एवढं उत्तम पद्धतीचं काम चालू असताना आम्हाला तहसीलदार साहेब म्हणतात की हा विषय माझ्या अखत्यारीत नाही, हा सर्वेमधला विषय. ह्याच्यावर जे अतिक्रमण असेल, ज्या काय गोष्टी असतील त्याचे पूर्ण राईट्स हे शासनाने तहसीलदारांना दिले आहेत. तरी आम्हाला आमच्याशी बोलताना तहसीलदार साहेब जबाबदारी झटकत आहेत. तरी आम्हाला परत त्यांनी संबंधित विभागाशी बोलल्यानंतर की आम्हाला एक सर्कल साहेब थोड्या दिवसात व्हिजिट देतील असा शब्द दिलेला आहे. तरी आम्ही सर्व ग्रामस्थ जर हा रस्ता एक 7 दिवसात जर खुला झाला नाही, नकाशाप्रमाणे होऊन द्याल, आमच्या सर्व ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे. जर खुला झाला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दालनात सर्व ग्रामस्थ, महिला, बालगोपाळ आम्ही सर्वजण तिथं ठिय्या आंदोलन करू. याची शासनानं गंभीर दखल घ्यावी आणि हा जो वारकरी संप्रदायाची चळवळ श्री संत हैबतबाबांनी आमच्या गावामध्ये चालू केली आणि संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं, तर आणि ह्या गावामध्ये जर आम्हाला असं 10 दिशा शेतकऱ्यांना शेतमाल पोचवण्यासाठी किंवा जाळे करण्यासाठी जर त्याची दखल जर कोणी घेत नसेल, तर आम्हाला मग शासनाला पूर्णतः इशारा द्यायचा आहे की तुम्ही याची गांभीर्याने दखल घ्या आणि हा रस्ता नकाशाप्रमाणे खुला करा. बस. वनगळ आरफळ रस्ता हा आरफळहून वनगळला जाणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता आत्ता चालू काम आहे. गेले 6 महिने या रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्या अगोदरही रस्ता क्लिअर होता, परंतु त्याच्या पूर्वीची अवस्था होती की हा रस्ता काटकोनात काढला होता सर्व शेतकऱ्यांच्या मान्यतेनं. आता त्याच्यात बदल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यात म्हणजे त्यांचं म्हणणं वेगळं पडलं की जो आहे तो नकाशाप्रमाणे रस्ता व्हावा. आता हे काम
आरफळपासून बी आले आणि वनगळपासून बी आले. या 72, 73 आणि 74 या नकाशात असणाऱ्या रस्त्यावरती इथं काही जणांचा आक्षेप आहे. काही मंडळी म्हणतात की नकाशा प्रमाण व्हावा, तर आमचंही म्हणणं आहे की नकाशा प्रमाण व्हावा. पण काम का थांबलंय हे आम्हाला पाहायचं आहे. की बाबा इकडची मंडळी म्हणतात नकाशा प्रमाण व्हावं, संबंधित शेतकरी म्हणतात नकाशा प्रमाण व्हावं. तर 72, 73, 74 या नकाशामधून येणारा रस्ता हा आधी इथं थांबलेला आहे. गेले 6 महिने हा रस्ता तसाच थांबलेला आहे. वनगळच्या लोकांना आरफळला येता येत नाही, आरफळच्या लोकांना वनगळला जात नाही, किंवा तिकडे जो हा रस्ता हायवेला मिळला आहे वनगळवरून लिंबवरून तसाच तो हायवेला जातो. इथून हा जातो आरफळवरून वडूत मार्गे सातारला जातो. हा रस्ता सर्वांना दोन्ही 4 इकडची 5 गावं इकडची 5 गावं ही जोडलेला हा रस्ता आहे. तर हा संबंधित रस्ता योग्य मार्गाने कायदेशीररित्या किंवा संमतीच्याद्वारे झाला तर ठीकच आहे, पण कायदेशीर मार्गाने हा रस्ता व्हावा ही सर्व इकडच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि संबंधित जे काही प्रशासन असेल त्या प्रशासनाला आपण आपल्या TV9च्या बातमीमार्फत या संबंधितांना इथून सूचना मिळावी किंवा त्यांना आमची विनंती आहे की हा रस्ता आरफळ ग्रामस्थांचा, वनगळ ग्रामस्थांचा सर्वांची विनंती आहे की हा रस्ता त्वरित मार्गी लागावा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय व्हावी, एवढाच विषय आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.